एका छोट्याशा गावात रामू आणि श्यामू नावाचे दोन भाऊ राहत होते. वडील गेल्यानंतर आईसह ते शेती करून आपलं घर चालवत होते. दोघांचे स्वभाव वेगवेगळे होते. रामू थोडा शांत आणि समजूतदार, तर श्यामू थोडा उतावळा आणि लवकर रागावणारा होता. स्वभाव वगैरे असले तरी दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. काळ जसजसा पुढे गेला तसतसे लोकांनी त्यांच्या कानात कुजबुज सुरू केली. तुमच्या वाट्याला ही शेती कमी आली आहे. हा तुमचा फायदा घेतो. अशा बोलण्यामुळे दोघांमध्ये गैरसमज वाढू लागले. लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ लागले. शेवटी एक दिवस रागाच्या भरात दोघांनी शेतीची वाटणी करून वेगळे राहायचा निर्णय घेतला. वेगळे राहू लागल्यावर सुरुवातीला दोघांनाही बरे वाटले, पण काही दिवसांत अडचणी सुरू झाल्या. रामू एकटा असल्यामुळे शेतीची सर्व कामे वेळेवर करू शकत नव्हता. वरून पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला. एका रात्री श्यामूच्या शेतात पाणी शिरले आणि पिके वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. तेव्हा श्यामू घाबरला. त्याला रामूची आठवण झाली. थोडा अभिमान बाजूला ठेवून तो धावत रामूकडे गेला. सर्व सांगितल्यावर रामू काहीही न बोलता त्याच्या सोबत निघाला. दोघे रात्रभर शेत राबले, पाणी काढले, बांध दुरुस्त केला. शेवटी पिके वाचली. त्या थकलेल्या क्षणी श्यामूच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, भाऊ मी चुकलो. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी आपली एकता तोडली. आपण दोघे एकतर असलो कीच मजबूत आहोत. बाहेरचे लोक येतात जातात, पण भाव कायमचा असतो. दुसऱ्या दिवशी दोघे आईकडे गेले. एकटे असाल तर कमजोर, पण एकतर असाल तर कुणीही तुम्हाला मोडू शकत नाही. त्या दिवसापासून दोघे भाऊ पुन्हा एकत्र राहू लागले. त्यांनी शेतीही मिळून केली आणि आयुष्यही. गावात त्यांची ओळख एकतेचे दोन भाऊ अशी झाली. बोधभावामधील एकता हीच खरी संपत्ती असते. गैरसमज आणि अभिमान दूर ठेवले तर कोणतीही अडचण मोठी राहत नाही.